10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातले. अफजलखान मारल्यानंतर महाराजांनी स्वस्थ न बसता आदिलशाही मुलकावर आक्रमण केले आणि साताऱ्यापासून पन्हाळ्यापर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. अफजलखानाच्या वधानंतर तिसऱ्याच दिवशी सातारचा किल्ला हाती आल्यानंतर या दोन्ही गडांवर महाराजांनी आक्रमण करून त्यांना स्वराज्यात सामील केले. जय शिवराय. आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ते याच चुरगड आणि संग्रामगडाची, अर्थात महाराजांनी ज्यांची नावे बदलून ठेवली त्या किल्ले चंदनवंदनची. La 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 la. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आम्ही गडाचा पायथा गाठला. या प्रसन्न अशा सकाळने आमच्या रात्रीच्या प्रवासाचा थकवा दूर निघून गेला होता. पायथ्याला असलेल्या गणपती मंदिराजवळ गाडी पार्क केली. मंदिरात जाऊन श्री गजाननाचे दर्शन घेतले आणि आम्ही गडाकडे निघालो. या गडावर येण्यासाठी सर्वप्रथम पुणे सातारा रस्त्यावरील भुईंज गाव गाठायचे. पुणे ते भुईंज हे अंतर 88 किलोमीटर, तर तेथून गडाच्या पायथ्याचे बेलमाची गाव 22 किलोमीटरवर आहे. या गावातून पुढे साधारण 2 किलोमीटरवर गडाच्या पायथ्याला असलेल्या गणेश मंदिरापर्यंत गाडीने यायचे. सातारा मार्गे येणाऱ्यांनी सातारा लोणंद रस्त्याने शिवथरला येऊन बेलमाचीला यायचे. साताऱ्यापासून हे अंतर 27 किलोमीटर आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आम्ही गड चढायला सुरुवात केली. हा गड वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे परवानगी घ्यायचा फलक येथे लावलेला आहे. तसेच या परिसरात आढळणाऱ्या प्राणी व पक्ष्यांच्या माहितीचे फलक येथे लावलेले पाहायला मिळतात. वनविभागाने तयार केलेल्या पायऱ्यांवरून आपण गडाकडे मार्गक्रमण करायचे. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहत फोटोग्राफी करत आमची गडाकडे वाटचाल सुरू होती. वातावरण आज काहीसे धुसर होते, त्यामुळे दूरवरचा प्रदेश नीट दिसत नव्हता, पण हवेत गारवा मात्र जाणवत होता. पायऱ्यांचा हा मार्ग चढत आपण वनविभागाने उभ्या केलेल्या 2 टॉवरजवळ येतो. गडाच्या आसपास फिरायला येणाऱ्यांसाठी ही टॉवरची योजना. लाकडांमध्ये उभारलेल्या या टॉवरवर चढून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळायचा आणि पुन्हा आपण आपल्या गडाच्या मार्गाकडे मार्गस्थ व्हायचे. येथे पायऱ्यांचा मार्ग संपून पाऊलवाट सुरू होते. ही पाऊलवाट आपल्याला चंदनगडाच्या खाली असलेल्या मरीमाता मंदिरापाशी घेऊन येते. येथे छोटेखानी देवळात मरियाईची देखणी मूर्ती आहे. याच मंदिराकडून 2 वाटा फुटतात. एक वाट वंदनगडाकडे तर एक वाट चंदनगडावर जाते. देवीचे दर्शन घेऊन सर्वप्रथम आपण वंदनगडाकडे निघायचे. मंदिरापासून डावीकडे जाणारी वाट ही वंदनगडाकडे जाते. चंदनगड उजवीकडे ठेवत आपण या दोन्ही गडांच्या मधोमध असलेल्या खिंडीकडे चालत राहायचे. या वाटेवरून चालताना निसर्ग आपल्या सोबत असतो. छानसं वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यातच निसर्गाने मुक्त उधळण केलेली ही छोटी छोटी फुले, हे सगळं पाहत आपण खिंडीच्या वाटेवर चालत असतो. सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. माण देशातून जाणारी मुख्य डोंगररांग म्हणजे महादेव डोंगररांग. शिखर शिंगणापूरचे मंदिर याच डोंगर रांगेवर असल्यामुळे ही डोंगररांग महादेव डोंगररांग या नावाने ओळखली जाते. याच महादेव डोंगर रांगेवर संतोषगड, वारूगड, वर्धनगड, महिमानगड, भूषणगड, कल्याणगड, सदाशिवगड आणि चंदनवंदन हे किल्ले वसलेले आहेत. खिंडीत आल्यावर 2 बाजूला 2 गड आपल्यासमोर असतात. डावीकडे वंदनगड तर उजवीकडे चंदनगड. येथून दोन्ही बाजूला असलेला प्रदेश न्याहाळायचा. वंदनगडाकडे उभे राहून डावीकडे पाहिले तर कोरेगाव तालुका तर उजवीकडे वाई तालुका आहे. हे दोन्ही गड वाई तालुक्यात मोडतात. खिंडीत थोडी विश्रांती घेऊन
आपण वंदनगडाकडे निघायचे. समोर दिसणाऱ्या कातळकड्याला उजवीकडे ठेवत पाऊलवाट गडाकडे जाते. चंदनगडाला पाठीमागे ठेवत खिंडीतून साधारण 15 मिनिटांनी आपल्याला दौलाने भगवा फडकत असलेल्या गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन होते. गडाचे हे पहिले प्रवेशद्वार. याची स्थापत्यशैली ही मराठा स्थापत्यशैली आहे. बुरुजावर गणेश प्रतिमा कोरलेली असून त्यावर कीर्तिचक्रही कोरलेली आहेत. बाहेरून सुस्थितीत असणारा हा दरवाजा त्याचे बुरुजही तेवढे भक्कम दिसतात, पण दरवाजातून आत आल्यावर मात्र वेगळेच दृश्य पाहायला मिळते. उजवीकडील बुरुज आतून ढासळलेला असून पारेकरांच्या देवड्यांमध्ये त्याचे अवशेष पाहायला मिळतात. एक गोष्ट मात्र इथे नमूद करावीशी वाटते की आज येथे शिववंदनेश्वर प्रतिष्ठान ही संस्था स्वतःच्या खर्चाने या गडावर संवर्धनाचे काम करत आहे याची मला माहिती आहे. आणि त्यांचे हे संवर्धनाचे कार्य गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आल्यावर लगेच कळते, कारण त्यांनी गडावर येण्याचा मार्ग दोन्ही बाजूला दगडांच्या राशी व्यवस्थित रचून मोकळा केला आहे. गडाच्या या पहिल्या दरवाजातून पुढे निघालो की उजव्या बाजूला बुरुजाकडून आलेली संरक्षक भिंत ही वरच्या कडेपर्यंत गेलेली आपल्याला दिसते. पुढे याच पायऱ्यांनी चढून आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी येतो. पहिल्या दरवाजापासून जवळच असलेल्या या दरवाजास भोज दरवाजा नावाने ओळखले जाते. पहिल्या दरवाजापासून दुसऱ्या दरवाजापर्यंत गेलेल्या या मार्गाचेही या प्रतिष्ठानाने खूप उत्तम रीतीने संवर्धन केले आहे. या दरवाजाजवळ आलो की एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा दरवाजा पूर्णपणे मातीने बुजलेला होता, पण आज शिववंदनेश्वर प्रतिष्ठानाकडून त्याचे संवर्धनाचे काम चालू आहे. त्यांच्या या कार्याला यश येऊन हा मार्ग लवकरच मोकळा होईल अशी आपण आशा करूया. या दरवाजाच्या आत असलेल्या दरवाजावर असलेली एक गोष्ट मनाला खटकली. येथे असलेला फारसी शिलालेख त्याला पांढरा ऑइल पेंट मारून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कुणीतरी केल्यासारखे मनाला जाणवत राहिले. सध्या या मार्गावर माती काढून हा दरवाजा मुक्त करण्याचे काम सुरू असल्यामुळे या दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजावरून आपल्याला प्रवेश करावा लागतो. येथे मुडीलिपीत असलेला अजून एक शिलालेख आहे. यात यादवराजा सिंगणदेव याचा उल्लेख आढळतो. या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे सुपुत्र सरखेल तुळाजी आंग्रे यांना येथेच कैद करून ठेवले असावे. आणि येथून पारेकरांच्या देवडीतून बुरुजावर येण्यासाठी जो मार्ग आहे त्यातूनच आपण या दरवाजामध्ये प्रवेश करतो. छोट्याशा अरुंद दगडी पायऱ्यांनी उतरून आपण पारेकरांच्या देवडीत येतो. अत्यंत सुबक अशी ही देवडी आहे. दगडी खांबावर तोलून धरलेली अशी ही देवडी. लवकरच तिचे संवर्धन होऊन आपल्याला ती मूळ स्वरूपात पाहायला मिळेल. मातीत संपूर्ण काढला गेलेला दरवाजा स्वखर्चाने काम करून ते मुक्त व्हावे म्हणून झटणारे प्रतिष्ठानचे दुर्गवेडे, तुमच्या या कामाला गडभ्रमंतीचा सलाम. या दरवाजातून पुढे आलो की आपण चुन्याच्या घाण्यापाशी येतो. गडाच्या उभारणीला हातभार लावणाऱ्या या घाण्यापासून उजवीकडे जाणारा मार्ग हा काळूबाई देवीच्या मंदिराकडे जातो. मागे फिरून आम्ही पुन्हा चुन्याच्या घाण्यापाशी आलो. वाटेत येताना दोन्ही दरवाजे आणि झाडीमध्ये काही अवशेष आम्हाला दिसले.
येथून आम्ही गडाकडे निघालो. पायऱ्यांच्या वाटेने चढत आम्ही गडावर दाखल झालो. या गडाच्या इतिहासात पाहिले तर इसवी सन 1191-1192 सालच्या ताम्रलेखानुसार पन्हाळगडावर राज्य करणाऱ्या शिलार राजापैकी दुसरा भोज याने जे 15 किल्ले बांधले त्या 15 किल्ल्यांमध्ये चंदनवंदन गडाचा समावेश आढळतो. इसवी सन 1337-38 दरम्यान बहामनी सुलतान अल्लादीन याने सातारा प्रांत ताब्यात घेतला. तेव्हापासून ते इसवी सन 1642 पर्यंत या गडावर मुस्लिम सत्ता नांदत होती. ज्यावेळी बहामनी सत्तेचा अस्त झाला तेव्हा हा गड आदिलशाही अंमलाखाली आला. नवीन मिळालेल्या कागदपत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1642 मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळखेरीज वाई, जावळी, फलटण आणि सुपे भागात आपली पकड मजबूत केली होती. रोहिड्या खोऱ्यात मावळ्यांची जमवाजमव करून सर्वप्रथम चंदनगड ताब्यात घेण्यात आला. ही लढाई आदिलशाहीतील तत्कालीन सरदार सय्यद बंडाचा मुलगा हुसेन सय्यद आणि तत्कालीन किल्लेदार सय्यद अब्दुल बिन मुहम्मद यांच्याशी झाली होती. नंतर मधल्या काळात हा गड पुन्हा आदिलशाहकडे गेला असावा. अफजल खानाच्या वधानंतर क्षणाची उसंत न घेता छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्यापासून पन्हाळ्यापर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. याच दरम्यान सातारचा किल्ला हाती आल्यानंतर लगेच या गडावर आक्रमण करून अफजल खान वधानंतर तिसऱ्या दिवशी हा गड स्वराज्यात सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन आणि वंदन अशी ठेवली. पन्हाळ्याचा वेढा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथे औरंगजेबाने केलेली कैद या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन आदिलशहाने हे गड पुन्हा जिंकले असावेत. कारण 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत पुन्हा जिंकून चंदनवंदनला पुन्हा स्वराज्यात सामील केले अशी माहिती मिळते. गडाच्या या माचीवर फिरत असताना आपल्याला घरांच्या जोत्यांचे अनेक उद्ध्वस्त अवशेष पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला असलेल्या या अवशेषातून वाट काढत आपण पुढे जात असतो. येथे पाण्याचा एक तलाव आहे. गडावर असलेली ही वस्ती आपल्याला त्या काळी या गडावर मोठा राबता असल्याची जाणीव करून देतात. यावरून त्या काळी या गडाचे असलेले महत्त्व लक्षात येते. पुढे आपण एक छप्पर असलेल्या वास्तूपाशी येतो. हे गडावरील दारुगोळा कोठार असल्याचे सांगितले जाते. 3 दालने असलेले हे कोठार अत्यंत सुबक बांधणीचे असून आजही चांगल्या स्थितीत आहे. पण त्याची रचना पाहता हे दारुगोळा कोठार की कैदखाना असावा हे कळत नाही. फार कमी गडांवर अशा सुस्थितीत असलेल्या वास्तू पाहायला मिळतात. अशा या वास्तूंचे संवर्धन झालेच पाहिजे. कोठार पाहून आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही श्री वंदनेश्वर मंदिरापाशी आलो. येथे काही उद्ध्वस्त जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये आहे. कधी काळी पुजली जाणारी पण आज काही अंशी भंगलेली ही शिवपिंड आक्रमणाला बळी पडलेली असावी. या मंदिराची अवस्था पाहताना त्याचे संवर्धन का केले नाही हा प्रश्न मनाला पडतो. मंदिर पाहून आपण बालेकिल्ल्यावर यायचे. बालेकिल्ल्यावर असलेली झेंडाकाठी ही या गडाच्या सर्वोच्च भागात आल्याची खूण. यावर एका बुरुजाचे तसेच इमारतींचे अवशेष आहे. तिथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या. गडाच्या या बालेकिल्ल्यावरून गडावर असलेली सदर व मशीद आपल्याला दिसते. बालेकिल्ल्यावरून उतरून आपण खाली एका समाधीपाशी येतो. ही समाधी कुणाची आहे याचा नामफलक इथे दिसत नाही, पण ही समाधी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आहे. या समाधीची झालेली दुरावस्था पाहवत नाही. समाधीस वंदन करून आपण पुढे एका दर्ग्यापाशी येतो. येथे आल्यावर गडावरचा एक फरक जाणवतो. हा दर्गा मात्र रंगरंगोटी करून चांगला ठेवला गेला आहे. याच्या बाजूला काही कबरी असून त्यातील काही कबरी या वास्तूंच्या आत आहेत. या दर्ग्याच्या बाजूला पाण्याचा तलाव आहे.
इसवी सन 1686 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघल सरदार अमानतुल्ला खान याने या दोन्ही किल्ल्यांवर हल्ला चढवला, पण त्यात त्याला यश आले नाही. सापडलेल्या काही लुटीवर त्याला समाधान मानावे लागले. इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांनी मुघलांविरुद्ध टक्कर दिली. अखेर हैराण झालेल्या औरंगजेबाने मराठ्यांची ताकद असणारे गिरिदुर्ग आणि प्रदेश ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये त्याने सर्वप्रथम वसंतगड काबीज करून नंतर सातारा प्रांतातील अनेक किल्ले काबीज केले. याच दरम्यान चंदनवंदन हे किल्लेही मुघलांनी काबीज केले असावेत. 25 ऑगस्ट 1701 रोजी मुघलांनी चंदन जिंकला आणि 6 ऑक्टोबर 1701ला मराठ्यांनी वंदन किल्ला सोडून दिला. मग औरंगजेबाने चंदन किल्ल्याचे नाव निप्ताह आणि वंदन किल्ल्याचे नाव मप्तह असे ठेवले. या मोहिमेत औरंगजेबाने इसवी सन 1700 ते 1704 या 4 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे असे 15 किल्ले ताब्यात घेतले. इसवी सन 1707 मध्ये छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सातारचा किल्ला काबीज केला आणि त्याच वर्षी किल्ले चंदनवंदन जिंकून त्यावर फौजफाटा नेमला. इसवी सन 1752 मध्ये महाराणी ताराबाईंवर लक्ष ठेवण्यासाठी दादोपंत यांची बाळाजी विश्वनाथ पंत यांनी या किल्ल्यावर नेमणूक केली. त्यानंतर इसवी सन 1818 पर्यंत हे दोन्ही किल्ले मराठा साम्राज्यात सामील होते. तिसऱ्या अँग्लो इंडियन युद्धानंतर हे दोन्ही किल्ले ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी तोफांचा बडीमार करून ही जोडगोळी जिंकली. पुन्हा समाधीपाशी येऊन आम्ही गडावर असलेल्या सदरेकडे निघालो. ही सदर कोणत्या राजवटीत बांधली हे ठाऊक नाही, पण त्याला दिलेला पांढरा रंग आणि दरवाजावर असलेला फारसी शिलालेख खूप काही सांगून जातो. गडावर असलेल्या या वास्तूचे इतके उदात्तीकरण का? या वास्तू मूळ स्वरूपात ठेवता येणार नाही का, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक गडप्रेमीस या गडाचे मूळ स्वरूप लक्षात राहील. याच सदरेजवळ एक समाधी आहे, पण ती कुणाची हे कळत नाही. इथे आपली गडभ्रमंती पूर्ण होते आणि मग सुरू होतो आपला परतीचा प्रवास. हा गड पाहताना या गडावरील श्री वंदनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार का झाला नाही? ठिकठिकाणी पांढरा रंग लावून काही वस्तू रंगवल्या गेल्या, पण मराठ्यांच्या वस्तू मात्र उद्ध्वस्त अवस्थेत का? गड सोडताना मनात अनेक प्रश्न होते आणि या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली, पण ते गड उतार होताना खिंडीच्या वाटेवर भेटलेल्या श्री शिववंदनेश्वर ग्रुपचे श्री अभि सुर्वे यांच्याकडून. चंदनगडाच्या या पुढील भागात आपण ते पाहणार आहोत.